वाईतील अल्पसंख्याकांचा द्वेष उघड. आमदारांनी नगरपालिका प्रभाग रचनेतून केला मागासवर्गीयांवर मोठा अन्याय. वाईचे आमदार मकरंद पाटील यांचा मागासवर्गीय द्वेष आता उघड समोर आला आहे. मागासवर्गीय बहुल प्रभाग क्रमांक 10 मध्ये 800हून अधिक मागासवर्गीय मतदार होते. इतर प्रभागांच्या तुलनेत सर्वाधिक मागासवर्गीय मतदार असलेला हा प्रभाग. आरक्षण लागू होऊ नये म्हणून रातोरात प्रभाग फोडला गेला. इतर वसाहती जोडून मतदारसंख्या 3907 वर नेली. मागासवर्गीयांची टक्केवारी खाली आणली आणि आरक्षण दुसऱ्याच प्रभागाला पळवले. परिणामी मागासवर्गीय उमेदवाराला संधीच नाकारली गेली. राजकीय हक्क थेट लुटले गेले आणि त्यांची राजकीय कबरच खोदली गेली. वाई शहरात हजारो मागासवर्गीय कुटुंबे असूनही रस्ते, पाणी, स्वच्छता, शिक्षण, सन्मान यापासून मुद्दामहून वंचित ठेवले जात आहे. विकास फक्त आपल्या लोकांपुरताच मर्यादित. मागासवर्गीय वस्त्या आजही चिखल आणि अंधारात बुडालेल्या आहेत. सगळ्यात मोठा घाव अल्पसंख्याक समाजातील दलाल चमचे आणि गुलामगिरी स्वीकारलेले नालायक देतात. ते आमदारांसमोर लोटांगण घालतात. निवडणुकीत याच दलालांची तोंड भावकीची असतात. मतं लुटतात. पैशाची पिशवी, सत्तेची हाडं बंद होतील म्हणून आमदारांसमोर हात जोडून खुशामत लाचारी करतात. याच नालायकांमुळे बाबासाहेबांचा पुतळा उभा राहू शकत नाही. शाळेला नाव मिळत नाही. मागासवर्गीयांचे हक्क सतत लुटले जातात. आता प्रश्न हाच, या दलालांना आणि आमदारांना एकत्र धडा शिकवायची वेळ आली की नाही? संयम संपला. आता फक्त प्रचंड विद्रोह, जागृती आणि संघर्ष हाच एकमेव मार्ग उरला आहे.